गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. घरी आलं न्यूबॉर्न बेबी. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आणि अगदी मजेत झोपले होते. पण तेवढ्यात तिथे आई येते आणि दोघांनाही उठवते. गट्टू चिंकी, लवकर उठा आणि स्वच्छता करायला मला मदत करा. काय? पण का आई? अरे आधी लवकर उठा आणि तुमची रूम स्वच्छ करा आणि बेडशीट बदला. बाळ आलं तर इथेच झोपेल. बाळाचं नाव ऐकताच गट्टू चिंकीची झोप कुठच्या कुठे पळून जाते आणि त्यांना रात्रीचं सगळं बोलणं आठवतं. गुड न्यूज आहे, बाळ झालं. काय? अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. गट्टू चिंकी, तुमचा लहानसा भाऊ आता या जगात आलाय. ये, बाळ झालं. मी सकाळी बाळाला घेऊन तिकडे येते, कारण इथून हॉस्पिटल मधून घरी जायला खूप लांब पडेल ना. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे स्वाती. मी सगळी तयारी करून ठेवते, तू अजिबात काळजी करू नकोस. आई फोन कट करते आणि खुश होऊन गट्टू चिंकीला म्हणते, बाळ उद्या घरी येते. ये, मग तर खूप मजा येईल. अगं हो आई, आठवलं, बाळ येतंय. चल लवकर चिंकी, आपण बेडशीट बदलूया आणि रूम नीट स्वच्छ करूया. ओके, लेट्स गो गट्टू. गट्टू चिंकी झटपट उठतात आणि रूम साफ करू लागतात. बाळ आलं, ये. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा लगेचच जातात आणि दरवाजा उघडतात. बाहेर स्वाती मावशी बाळासोबत उभी होती आणि सोबत स्वाती मावशीचे मिस्टर मनीष काकाही तिथे होते. या या, लवकर आत या. तुम्ही सगळे तर खूप एक्सायटेड दिसताय, पण बाळ आत्ताच झोपलंय, म्हणून हळू आवाजात बोला. बरं मावशी, आम्ही नाही ओरडणार अजिबात. मावशी आतमध्ये येते आणि बाळाला घेऊन खुर्चीत बसते. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे अगदी लक्षपूर्वक बाळाला बघू लागतात. ही किती छोटी आहे. मला तर गट्टू चिंकीच आठवले, जेव्हा त्यांचा जन्म झाला होता. खरं म्हणालीस, हे बाळ केवढं शांत वाटतंय. मावशी, मी याच्या गालाला हात लावून बघू? नाही नाही चिंकी, तू असं नवीन बाळाला हात लावायचा नाही आणि लांबून बघायचं, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होऊ शकतं. बरं ठीक आहे आई. बरं मावशी, हे बाळ कधी उठेल? मुलांनो, ही फार वेळ नाही झोपत. बघ, लगेच उठेल, अगदी थोड्याच वेळात. चल गट्टू, तोपर्यंत आपण आपल्या खोलीतून ह्याच्यासाठी खेळणी घेऊन येऊया. ओके, चल चिंकी. स्वाती, मीही तुझ्यासाठी आणि मनीषसाठी काहीतरी खायला घेऊन येते. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नसेल ना? हा, अगदी बरोबर म्हणालात वहिनी, मला तर खूप भूक लागली होती. आई किचन मध्ये नाश्ता बनवायला निघून जाते आणि गट्टू चिंकी रूम मध्ये खेळणी आणायला. पण जसा गट्टू रूम मधून खेळणी घेऊन येतो, त्याचा पाय घसरतो आणि तो धडाम करून जमिनीवरती पडतो. अरे, हे काय केलं गट्टू? बघ, बाळ उठलं आणि रडायला लागलं. स्वाती मावशी उभी राहून बाळाला शांत करायचा प्रयत्न करते. अगं माझे बाळ ग ते, ओ अगं माझे सोनो, ओ. मावशी, आम्ही बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करू. आम्ही खेळणीही आणली आहेत. बरं ठीक आहे चिंकी. बाळा, हे बघ, चिंकीताई आणि गट्टू दादा आहेत ते. मावशी परत एकदा खुर्चीत बसते आणि ते बाळ रडत रडत गट्टू चिंकीकडे पाहू लागतं. आले बाला, हे बघ. पण ते बाळ अजूनही रडतच होतं. चिंकी, हो बाजूला, मी प्रयत्न करतो. मी दादा आहे ना, बघ, लगेच शांत होईल. गट्टू पुढे येतो आणि मग तोही अगदी मजेदार अशी तोंड करू लागतो. गट्टूला बघून ते बाळ खरंच शांत होतं. अले बाला, हे बघ, हे बघ. अरे वा गट्टू, तुझ्याकडे बघून तर बाळ खरोखरच शांत झालं. काका, ते ह्यामुळे की गट्टू खरंच एक जोकर आहे.
नाही, असं नाहीये. बाळाला तुझ्यापेक्षा जास्त मी आवडलो म्हणून ते शांत झालं. बरं हो बाजूला, मी त्याला खेळवते. चिंकी गट्टूला समोरून हटवते आणि मग बॉलने जगलिंग करू लागते. आता ते बाळ चिंकीकडे सुद्धा नीट पाहत होतं. पाहिलं गट्टू, आता ते मला पाहिल्यावरही शांत झालं. बरं बरं, आता दूर हो, माझी पाळी आहे. मी त्याला हे माकड दाखवतो. नाही नाही, त्याला माझं हे खेळवणं आवडतंय. नाही, दूर हो चिंकी, आता माझी पाळी आहे. अरे गट्टू चिंकी, हे बघा, बाळ तुम्हा दोघांना बघून हसतंय. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून त्या हसणाऱ्या बाळाकडे पाहू लागतात आणि त्यांना ते बाळ खूप जास्त क्यूट वाटतं. वाव, हे किती गोड हसतंय. एकदम बरोबर. जर हे असंच हसणार असेल तर त्यासाठी मी तुझ्याशी पूर्ण दिवसभर भांडू शकतो. हो, मीही. काय तुम्ही गट्टू चिंकी, काही बोलताय? तेवढ्यात आई मनीष काका आणि स्वाती मावशीसाठी नाश्ता आणते. या स्वाती, मनीष दादा, तुम्ही दोघं नाश्ता करा. तोपर्यंत बाळाला मी घेते. पण आधी बाळाचं डायपर बदलायला हवं. मग तू घे. अरे, मी सकाळीच मार्केटमधून नवीन बाळाचे डायपर आणले होते. अरे वा दादा, हे तर खूपच मस्त केलं तुम्ही. जा गट्टू चिंकी, डायपरचे पॅकेट घेऊन या. ओके. गट्टू चिंकी स्वाती मावशीला डायपर्स देतात आणि ती बाळाचा डायपर चेंज करते. मग मावशी बाळाला गट्टू चिंकीच्या बेडवरती झोपवते आणि ते बाळ अगदी लक्षपूर्वक सगळं पाहू लागतं. गट्टू चिंकी आणि आई तिथेच बसले होते. बाळा, ही आमची खोली आहे, म्हणजे माझी आणि चिंकी ताईची. जेव्हा तू मोठी होशील तेव्हा आपण सगळे खूप खेळू. आणि बाळा, इथली सगळी खेळणी तुलाही मिळतील. आपण खूप मस्ती करू. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं खूप छान बहीण भाऊ आहात. बरं बघा, बाळाचे डोळे किती छान आहेत. एकदम बरोबर आई. आणि याची बोटं किती छोटी आहेत. चिंकी आपला हात त्या बाळाच्या शेजारी ठेवते आणि मापू लागते. चिंकी, बोट सोड. त्याचे पाय बघ, तेही किती छोटेसे आहेत. बरोबर बोललास गट्टू. तेवढ्यात पाठीमागून बाबा, मनीष काका आणि स्वाती मावशी येते. तुम्हा दोघांना बाळासोबत खूप छान वाटतंय ना? हो, एकदम बरोबर. पण आता आम्हाला जायला हवं. मी बाळाला घेऊन परत येईन. काय? पण मावशी, तू काही दिवस इथे नाही राहू शकत? हो मावशी, आम्ही बाळाची खूप काळजी घेऊ. अरे मुलांनो, असं नाही करता येणार. बाळाच्या आजीला आणि इतर नातेवाईकांना सुद्धा बाळाला भेटायचंय ना? हो, हे तर एकदम बरोबर आहे. पण तू प्रॉमिस कर, तू परत बाळाला घेऊन आम्हाला भेटायला येशील. हो मावशी. ओके गट्टू चिंकी, आय प्रॉमिस. मग स्वाती मावशी आणि मनीष काका बाळाला घेऊन जातात आणि गट्टू चिंकी खूप दुःखी होतात. अरे मुलांनो, दुःखी नका हो आणि काळजी करू नका. आपण बाळासाठी खूप खरेदी करायला जाऊया आणि मग त्याला भेटायलाही जाऊया. ओके? ओके आई. आणि बघा, मी नाश्त्यामध्ये तुमचे आवडीचे पॅनकेक्स बनवलेत. पॅनकेक्स? ये! गट्टू चिंकी पुन्हा एकदा खुश होतात आणि पॅनकेक्स एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.